अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे आणि आजपासून कामकाजामध्ये ते सहभागी होत आहेत। आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ प्रकरणामध्ये अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं, पण अंबादास दानवेंनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर 3 दिवसांमध्ये हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे आजपासून अंबादास दानवे हे कामकाजामध्ये सहभागी होतील। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। उमेश, अंबादास दानवे यांचं आधी 5 दिवसांचं करण्यात आलेलं निलंबन, त्यानंतर ते मागे घेण्यात आलं, 3 दिवसांचं निलंबन, त्यामुळे आज अंबादास दानवे आपल्याला कामकाजामध्ये दिसणार आहेत। नक्कीच गुरु, आज अंबादास दानवे कामकाजात सहभागी होतील। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती आणि यावेळेस अंबादास दानवे यांनी थेट दालनामध्येच लाड यांना शिवीगाळ केली होती आणि ह्याच्यावरती कारवाई म्हणून त्यांच्यावर 5 दिवसाचं निलंबन जे आहे ते करण्यात आलं होतं। मात्र त्यांचं हे निलंबन कमी करण्यात यावं याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो परिषदेत मांडण्यात आला होता आणि त्यानंतर ते निलंबन 2 दिवसांनी कमी करून 3 दिवसापर्यंत आणलं होतं। त्यामुळे त्यांचे ते 3 दिवस जे आहेत ते संपलेले आहेत आणि त्यानंतर आजचा म्हणजे आजचा शुक्रवारचा जो दिवस आहे या दिवशी ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होतील।